नमस्कार, मी संस्कृती संदीप चव्हाण आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. तर आजच्या क्लासमध्ये आपण पाहणार आहोत की स्ट्रेटनिंग कशी करायची किंवा रिलॅक्सिंग कसं करायचं. स्ट्रेटनिंगलाच अनदर नेम आहे रिलॅक्सिंग कसं करायचं, हे आपण विथ डेमो आज पाहणार आहोत. तर नक्कीच ही व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल ठरेल. तर आता आपण पाहूया. सुरुवातीला आपण आपल्या क्लायंटचे हेअर वॉश करून घेऊया. तर आपल्याला इथे नॉर्मल शॅम्पू नाही वापरायचं, तर आपल्याला प्युरिफाईंग शॅम्पू म्हणजेच डीप क्लिन्झिंग शॅम्पू वापरायचा आहे. कारण नॉर्मल शॅम्पू हा एव्हरीडे फेसवॉशसारखा असतो, तर प्युरिफाईंग शॅम्पू हा क्लिन्झरसारखा असतो की जे तुमच्या हेअरमध्ये असणारं जे नॅचरली सिबम आहे, ऑइल आहे, किंवा तुम्ही जे ऑइलिंग करता ते ऑइलिंग कंडिशनर यूज करता त्याचा लेअर आपल्या हेअरला बिल्डअप झालेला असतो, ते रिमूव्ह करायचं काम डीप क्लिन्झिंग शॅम्पू करत असतो. आणि डीप क्लिन्झिंग शॅम्पूमुळे आपले क्युटिकल पूर्ण ओपन होतात आणि जे स्ट्रेटनिंग क्रीम आहे ती चांगली आतमध्ये जाऊ शकते. आपण टॉवेल ड्राय करतो आणि आता आपण सेक्शन पाडून घेऊया. आता आपल्याला प्री ट्रीटमेंट इथे जी सेकंड प्रोसिजर आपली प्री ट्रीटमेंट पोरोसिटी बॅलन्स, ते आपल्याला आता इथे नाही करायचे. आपल्या क्लायंटचे हेअर व्हर्जिनल आहेत, सो व्हर्जिनल हेअरला ही ट्रीटमेंट आपण स्किप करणार आहोत. आता आपण रिलॅक्सिंग क्रीम वापरणार आहोत. एक्सटेन्सो लॉरियलची आपण हाय रेजिस्टंट क्रीम वापरतो आहे, कारण आपल्या क्लायंटचे हेअर खूप थिक आणि कर्ली टेक्स्चरमध्ये आहेत, सो आपल्याला वापरायचं आहे एक्स्ट्रा रेजिस्टंट. तर तुम्ही पाहू शकता आपण जी फर्स्ट क्रीम आहे त्याला कोणी रिलॅक्सिंग क्रीम पण बोलतं, कोणी त्या क्रीमला स्ट्रेटनिंग क्रीमही बोलतं. सो जे तुम्हाला कन्व्हिनियंट आहे ते तुम्ही बोलू शकता त्या क्रीमला. तर रिलॅक्सिंग क्रीममध्ये जो मेन घटक आहे, केमिकल आहे, त्याचं नाव आहे अमोनियम थायग्लायकोलेट. अमोनियम थायग्लायकोलेट हे हेअरमध्ये असणाऱ्या आपल्या डायसल्फाईड बॉन्डला ब्रेक करत असतात, की ज्या बॉन्डला आपण एस बॉन्ड असं सुद्धा बोलतो, की हे एस बॉन्ड आपल्याला कॉर्टेक्स लेअरमध्ये असतात. तर आपल्या ह्या रिलॅक्सिंग क्रीमचा pH बॅलन्स आहे 10. तो क्युटिकल लेअरला ओपन करून कॉर्टेक्स लेअरला असणाऱ्या एस बॉन्डला ब्रेक करतात आणि आपलं प्रोडक्ट तिथे काम करत असतं. तर ॲप्लिकेशन करताना आपल्याला सेक्शन बाय सेक्शन ॲप्लिकेशन करायचं आहे. आणि हे ॲप्लिकेशन करताना तुम्ही टीमवर्कने ॲप्लिकेशन करा, कारण हे केमिकल आहे, केमिकल प्रोसिजर करत असतो आपण. सो टाईम मॅनेजमेंट खूप इम्पॉर्टंट आहे, कारण जेव्हा तुम्ही प्रोडक्ट लावताय तेव्हा लगेच ते प्रोडक्ट तिथे ॲक्टिव्ह होत असतं, काम करत असतं. सो एकंदरीत आपण काम केल्यामुळं 4ही सेक्शन आपले क्विकली होतील आणि आपल्याला टाईमसुद्धा चांगला सेट करता येईल वॉशचा. सो बी केअरफुल, तुम्ही टीमवर्कनी काम करा. त्याचबरोबर आपण जेव्हा क्रीम सेक्शन लिव्ह करून आपल्याला स्ट्रेटनिंग क्रीमचं ॲप्लिकेशन करायचं आहे, ज्याला आपण रिलॅक्सिंग क्रीमसुद्धा बोलतो. पाहू शकता आपण रूटचा 1 इंच सेक्शन स्किप करून इमल्सिफाय मिडपर्यंत करत आहोत आणि मिडपासून रिमेनिंग प्रोडक्ट आपण एंडपर्यंत त्याचबरोबर आपल्याला कोम्बिंग करून घ्यायचं आहे. आपलं जे रिमेनिंग एक्सेस प्रॉडक्ट असतील ते आपल्याला रिमूव्ह करून टाकायचं आहे. सेक्शन बाय सेक्शन आपल्याला ॲप्लिकेशन करायचं आहे. सेक्शन घेताना आपल्याला खूप थिन सेक्शन घ्यायचं आहे. ट्रान्सपरंट असं सेक्शन घेतल्यामुळं इमल्सिफाय चांगलं होईल, कारण हे प्रोडक्ट आपल्याला इमल्सिफाय करणं गरजेचं आहे. तुम्ही इमल्सिफाईंग केल्यानंतरच हे प्रोडक्ट आपल्याला कॉर्टेक्स लेअरपर्यंत म्हणजेच एस बॉन्डला ब्रेक करतील. त्याच्यामुळं आपलं इमल्सिफाईंग हे खूप इम्पॉर्टंट स्टेप असणार आहे. तुम्ही पाहू शकता प्रोडक्ट लावता लावता आपल्याला आपल्या केसांमध्ये असणारे टँगल्ससुद्धा रिमूव्ह करायचे आहेत. कोमच्या साह्याने टँगल्स रिमूव्ह करून घ्यायचे आहेत. त्याचबरोबर जे प्रोडक्ट आपला एक्स्ट्रा लागला असणार आहे ते सुद्धा कोम्बिंग केल्यामुळं ते आपण बाहेर काढून टाकू शकतो. त्याच्यामुळं इव्हन ॲप्लिकेशन करणं गरजेचं आहे. आपला इमल्सिफाईंग हे आपल्या हेअरमध्ये असणारा एस बॉन्ड ब्रेक करणार आहे. त्याच्यामुळं इमल्सिफाईंग ही खूप आपली इम्पॉर्टंट स्टेप आहे. आफ्टर 30 मिनिट्सने आपल्याला स्ट्रँड टेस्ट करायची आहे. ही खूप इम्पॉर्टंट स्टेप आहे. स्ट्रँड टेस्टमुळे आपल्याला कळणार आहे की आपण जे रिलॅक्सिंग क्रीम लावलेची प्रोसिजर कंप्लीट झाली आहे की नाही. तर तुम्ही पाहू शकता स्ट्रँड टेस्ट आपण कशी करतो आहे. तर एस शेप जर क्रिएट होत असेल तर आपली जी प्रोसिजर झालेली आहे ती कंप्लीट झाली असं आपण समजायचं. आणि जर आपले हेअर ब्रेक होत असतील तर अजून आपल्याला 5 मिनटं थांबणं गरजेचं आहे. तर आपला एस शेप क्रिएट होतो आहे.
तर आता आपण एस शेप क्रिएट झाल्यामुळं हेअर वॉश सुरू करत आहोत. हेअर वॉश घेताना आपल्याला जे आपलं प्रोडक्ट आहे ते छान हेअरमध्ये इमल्सिफाईंग परत करायचं आहे. वॉटरच्या साह्याने इमल्सिफाईंग करून पूर्ण प्रोडक्ट आपल्याला काढून टाकायचं आहे. रिन्स करायचं आहे प्रोडक्ट. पूर्ण प्रोडक्ट आपल्याला चांगल्या पद्धतीने रिन्स करायचं आहे. तर आपल्याला कोल्ड वॉटरही चालेल किंवा हलकंसं लुकवॉर्म वॉटरही चालेल. खूप जास्त हॉट वॉटर आपल्याला हेअर वॉश करायला घ्यायचं नाही आहे, कारण हे प्रोडक्ट काढणं कंपल्सरी, चांगलं काढणं कंपल्सरी आहे. कारण जर ह्यातला थोडा जरी क्रीम आपल्या हेअरमध्ये राहिली तर आपली स्ट्रेटनिंग फेल होऊ शकते. सो तुम्ही काळजी घ्या. हे स्ट्रेटनिंगचं प्रोडक्ट आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने काढायचं आहे, त्यामुळे हेअर वॉश हा प्रॉपर असणं गरजेचं आहे. तुम्ही पाहू शकता हेअर वॉश आपण प्रॉपर करत आहोत. हेअर वॉश आपला प्रॉपर झाल्यानंतर आपल्याला मास्क लावायचं हेअरला. मिडपासून एंडपर्यंत आपण मास्क लावणार आणि आपला हेअर वॉश प्रॉपर होणं गरजेचं आहे. जे असणारे प्रोडक्ट आपल्याला पूर्ण रिमूव्ह करायचं आहे. सो ही प्रोसिजर खूप महत्त्वाची आहे, कारण आपण जी रिलॅक्सिंग क्रीम लावलेली आहे हेअरला ते पूर्ण प्रोडक्ट रिन्स होणं गरजेचं आहे. त्यानंतर आपण मिड टू एंडला मास्क लावून घेऊ. जर माझे क्लायंटचे हेअर हेल्दी असतील तर मला ही स्टेप स्किप केली तरी चालू शकेल, आणि जर माझ्या क्लायंटचे हेअर जे एंड आहेत ते थोडे वीक आहेत तर मला मात्र मास्क लावणं गरजेचं राहील. तर तुम्ही तुमच्या क्लायंटच्या हेअरच्या कंडिशननुसार मास्क लावायचा आहे की नाही ही स्टेप तुम्ही करू शकता. तर माझ्या क्लायंटच्या हेअर जे लास्टचे एंडचे हेअर आहेत ते थोडे वीक आहेत, त्याच्यामुळं आम्ही मास्क लावून घेतो. मास्क लावून आम्हाला एक 5 ते 7 मिनटं इमल्सिफाय करून घ्यायचा आहे मास्क, आणि त्यानंतर आपण हेअर वॉश करणार आहोत. खूप छान पद्धतीने इमल्सिफाय करून घ्यायचं आहे, टँगल्स फ्री करायचे ते, आणि त्यानंतर आपल्याला पुन्हा एकदा वॉश करून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता इमल्सिफाय करताना आपले सगळे टँगल्ससुद्धा रिमूव्ह होतात. टॉवेल ड्राय झाल्यानंतर आपल्या क्लायंटची फर्स्ट स्ट्रेटनिंग क्रीम लावल्यामुळं हेअर थोडेसे वीक झालेले असतात, कारण आपली प्रोसिजर चालूच असते, त्याच्यावर काम चालू आहे, त्याच्यामुळं हेअर वीक कंडिशनला असतात. सो तुम्हाला खूप जंटल असा ब्लो ड्राय घ्यायचा आहे. आधी आपल्याला कोल्ड ड्राय घ्यायचं आहे. 5 ते 7 मिनटं आपण कोल्ड ड्राय करून घ्यायचं आहे. कोल्ड ड्राय कंप्लीट झाल्यानंतर आपल्याला सेक्शन बाय सेक्शन आपल्याला चांगला ब्लो ड्राय घ्यायचा आहे. स्ट्रेट ब्लो ड्राय घ्यायचा आहे. ब्रशच्या साह्याने आपण सेक्शन बाय सेक्शन ब्लो ड्राय घेणार आहोत. तुम्ही पाहू शकता आपण सेक्शन केलेलं आहे. आपला कोल्ड ड्राय झालेला आहे कंप्लीट. आता आपण प्रॉपर ब्रशच्या साह्याने हॉट ब्लोला आपण ब्लो ड्राय घेणार आहोत. तुम्ही पाहू शकता सेक्शन बाय सेक्शन आपल्याला ब्लो ड्राय घ्यायचं आहे, पण जंटल ब्लो ड्राय घेणं गरजेचं आहे. जंटल, कारण आता आपले हेअर अजून वीक आहेत. आपले एस बॉन्ड आपण ब्रेक केलेले आहेत. सो तुम्ही जेव्हा ब्लो ड्राय कराल तेव्हा तुम्ही काळजी घ्या. तर आता आपण आयनिंग स्टार्ट करूया. सेक्शन बाय सेक्शन आयनिंग स्टार्ट करू. आयनिंगचं महत्त्वाचा रोल आहे आपल्या स्ट्रेटनिंगमध्ये, कारण जेव्हा आपण आयनिंग करतो तेव्हा आपल्या रिलॅक्सिंग क्रीममुळं जे बॉन्ड आपले ब्रेक झालेले असतात ते ब्रेक झालेले बॉन्डला शेप देण्याचं काम आपलं आयनिंग करत असतं. तो आयनिंग ही खूप चांगल्या पद्धतीने केली तर ते जे बॉन्ड ब्रेक झाले त्याला एक प्रकारचा चांगल्या पद्धतीचा शेप येतो. करताना तुम्हाला रूटपासून मिडपर्यंत अगदी आयनिंग क्लिअर करायचे.
त्यानंतर मिडपासून आपल्याला एंडपर्यंत आयनिंग क्लिअर करायची. तर आयनिंगबद्दल फुल डिटेल्स तुम्हाला आपल्या आधीची व्हिडिओ आहे आपली आयनिंग, त्या आयनिंगच्या व्हिडिओमध्ये तुम्ही डिटेल्स पाहू शकता. किती टेम्परेचरला आपण कोणत्या हेअरला आयनिंग वापरतो, आयनिंग कुठल्या ब्रँडची घ्यायची, किंवा आयनिंगची प्लेट ही सिरॅमिकच प्लेट असणं गरजेचं आहे. तर आपल्या क्लायंटच्या हेअरला काहीच त्याचे दुष्परिणाम होणार नाहीत. तर आमच्या मागच्या व्हिडिओमध्ये आयनिंग ही एक स्पेशल व्हिडिओ आहे की ती तुम्ही पाहू शकता. आयडियल पार्लर अँड अकॅडमी असा आपला यूट्यूबचा जो चॅनल आहे त्यामध्ये मी आयनिंगची व्हिडिओ अपलोड केलेली आहे. तर नक्कीच ती व्हिडिओ तुम्ही पहा, म्हणजे तुम्हाला समजेल की आयनिंग करताना काय काय प्रिकॉशन घ्यायच्या असते. तर आता आपल्या स्ट्रेटनिंगची ही लास्ट स्टेप आहे न्यूट्रलायझिंग क्रीम लावणं. न्यूट्रलायझिंग क्रीममध्ये असणारं हायड्रोजन पेरॉक्साईड आपल्या जे आपण एसेस बॉन्ड रिलॅक्सिंग क्रीममुळं जे ब्रेक केलेले आहेत, आयनिंगमुळं त्याला शेप दिलेला आहे आणि ते बॉन्ड फिक्स करायचं काम आपली न्यूट्रलायझिंग क्रीम करत असतं. सो न्यूट्रलायझिंग क्रीमचं ॲप्लिकेशन तुम्ही थोडे जाड सेक्शन घेऊन केलं तरी चालेल. 10 मिनटं आपल्याला वेट करायचं आहे आणि 10 मिनटानंतर आपल्याला हेअर वॉश घ्यायचा आहे. 10 ते 12 मिनटं तुम्ही वेट करू शकता आणि त्यानंतर आपल्याला हेअर वॉश घ्यायचा आहे. हेअर वॉश घेताना पुन्हा एकदा आपल्याला आपल्या मिड टू एंडपर्यंत आपल्याला मास्क लावून घ्यायचा आहे. हेअर वॉश प्रॉपर झाल्यानंतर एक 5 ते 7 मिनटं आपल्याला मास्क इमल्सिफाय करायचं आहे आणि हेअर वॉश करून घ्यायचं आहे. तर आता आपला हेअर वॉश कंप्लीट झाला आहे. आपण टॉवेल ड्रॅप करून घेतलं आहे. हलकंसं क्लीन करून आपण ब्लो ड्राय करून घेतला आहे. तर तुम्ही पाहू शकता किती स्ट्रेट अँड लुक आला आहे आणि सॉफ्ट आणि सिल्क हेअर झालेत. आफ्टर वॉश आपल्या स्ट्रेटनिंगचा लुक कसा आहे. तर नक्कीच तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू व्हेरी मच.